राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी 25 जून नंतर राज्यामध्ये टोमॅटो 60 रुपये प्रति किलो होणार. राज्यातील टोमॅटोची मागणी वाढली. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आता जर आपण बघितलं तर पाऊस कमी आहे, मागणी पुरवठा वाढलेला आहे आणि या सर्व घटकांमुळे आता 25 जूनपर्यंत पावसाच्या अभावामुळे टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आपण जर बघितलं तर उन्हाळा मोठ्या प्रमाणात यावर्षी होता, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सरासरी टोमॅटोचं उत्पादन घटलं. पाऊस अजूनही न आल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता पेरणी रखडलेली आहे, पुढील पिकअप जगवणे कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीत आता टोमॅटो ज्या शेतकऱ्यांचा आहे त्यांना मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण का राज्यामध्ये टोमॅटोचा दर 50 ते 60 रुपयापर्यंत आता गेलेला आहे. पनवेल मार्केट असेल, नागपूर मार्केट असेल, अहिल्यानगर मार्केट असेल, संगमेश्वर मार्केट असेल, राज्यातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये 40 ते 45 रुपयाचा बाजारभाव सध्या 7 ते 8 दिवसापासून मिळायला सुरुवात झाली आहे. पण आता इथून पुढे हा बाजारभाव किती वाढणार आणि सध्याचा दर आणि वाढलेला दर यांच्यामध्ये किती तफावत असणार? 1000-1200 रुपये कॅरेट या हंगामात जाणं शक्य आहे का? तर उत्तर आहे हो. सध्या जर आपण बघितलं तर टोमॅटोचा तुटवडा चालू आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये सर्व ठिकाणी 60, 65, 70 रुपयापर्यंत येत्या काही दिवसामध्ये आपल्याला टोमॅटोचा दर पाहायला मिळतो. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हवामान आणि मागणी पुरवठा यांच्यातील फरक. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पाऊस हा अतिशय रखडलेला आहे. मग अशा परिस्थितीत टोमॅटो किती वाढणार? राज्यामध्ये टोमॅटोची लागवड किती आहे आणि नवीन टोमॅटो निघायला वेळ किती आहे? या सर्वावरती आता टोमॅटोचं गणित अवलंबून असणार आहे. टोमॅटोच्या बाजाराची सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे. राज्यातील महत्त्वाची बाजार समिती जी आहे यामध्ये संगमेश्वर बाजार समिती, अहिल्यानगर बाजार समिती, पुणे बाजार समिती, जुन्नर नारायणगाव बाजार समिती 60 रुपये, 65 रुपये, 70 रुपयाच्या वर आपल्याला या हंगामात टोमॅटो जाण्याची शक्यता आहे. कारण जी नवीन लागवड आहे याच्यावरती थोड्या रखडलेला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी खर्चिक पिकं टाळून दुसऱ्या जे काही बियाणे वर्ग पिकं आहे याच्यामध्ये सोयाबीन, कापूस यांच्याकडे वाटचाल केलेली आहे. कारण का एकीकडे युद्धजन्य परिस्थिती, वाढलेली खत सामग्री, दुसरीकडे अशा परिस्थितीत आता टोमॅटो लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. कारण का यावर्षी थोडासा अल निनोमुळे पावसाळा उशिरा झाला आहे, मग आवर्षणग्रस्त परिस्थिती आहे. मग अशातच शेतकऱ्यांना टोमॅटोचा किती बाजारभाव मिळणार हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सध्या तरी 50, 55, 60 रुपयापर्यंत बाजार दर आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. राज्यातील महत्त्वाच्या टोमॅटो बाजाराची सविस्तर अपडेट रोजच्या रोज आपण घेऊन येत असतो. यामध्ये पनवेल बाजार समिती, नागपूर बाजार समिती, सोलापूर बाजार समिती, अमरावती बाजार समिती तसेच राज्यातील संगमेश्वर, अहिल्यानगर बाजार समितीतील सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा. या सीझनमध्ये टोमॅटोला सर्वोत्तम बाजारभाव मिळणे शक्य आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.